नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या सगळ्या तुमच्या सर्वांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की एमओ रिक्रुटमेंट पोर्टल या वेबसाईटवर जवळपास 1000 पदे हे BMS वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी रिक्त दाखवत आहेत. मग एवढ्या जागांची खरंच भरती प्रक्रिया होणार आहे का? तर याच्याबद्दल थोडं कन्फ्युजन मी तुमचं दूर करतो. लक्षात ठेवा, ते वेबसाईटवर जरी तुम्हाला त्या BMSच्या हेडिंग अंडर जरी त्या जागा दिसत असल्या, बट तुम्ही जर थोडं खाली स्क्रोल केलं तर खाली MBBSसाठी सुद्धा त्या सेम जागा रिक्त दाखवत आहेत, बरोबर? तर लक्षात ठेवा की त्या जागांवर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मेडिकल ऑफिसर कार्यरत आहेतच, परंतु त्यातले काही काय आहेत की कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहेत. त्यामुळे मी तुम्हाला जसं ऑलरेडी मी Instagramवरही माझी एक पोस्ट टाकली, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्या ज्या व्हॅकंट जागा आहेत ना, त्या कशाप्रकारे भरणार आहेत हे तुम्हाला सांगतो, की शासन सेवेत आधीपासूनच काही कार्यरत असलेले जे काही गट ब वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचे पदोन्नतीद्वारे काही जागा भरण्यात जाणार होतं. आता कालच एक रिसेंट नोटिफिकेशन आलं, की ते त्यामध्ये गट ब जे वैद्यकीय अधिकारी होते, त्यांची देखील पदोन्नती झालेली आहे, बरोबर. त्यानंतर अनेक आता वेटिंग लिस्टचा जो काही प्रश्न होता, तर वेटिंग लिस्ट देखील कॅन्डिडेट काल त्यांनी भरलेत. म्हणजे 2024च्या ॲडमधला वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट ऑलरेडी आता भरले गेलेत, बरोबर. आता राहिला प्रश्न कोणता? तर शासन सेवेत आधीपासून कार्यरत असलेले गट ब वैद्यकीय अधिकारी, जे की BMS होते. आता ते देखील गट अ मध्ये ते पदोन्नती झाली, म्हणजे त्या जागा काही गट अ मध्ये त्यांची परावर्तित झाल्या, बरोबर. आता उरला प्रश्न काय, की या प्रक्रियेनंतर देखील ज्या काही रिक्त जागा आहेत, तर त्यामध्ये BMS प्लस MBBS या दोघांचा देखील त्या जागांवर अधिकार आहे, बरोबर. आता शासन नक्की काय करेल, की ज्या प्रकारे आता बिंदू नामावलीद्वारे वगैरे सर्व त्यांनी इन्फॉर्मेशन मागितलेली आहे प्रत्येक केंद्र स्तरावरून. तर त्यामध्ये आता काय होणार आहे, की MBBS आणि BMS याच्यामध्ये रेशो कसा ठरवायचा यावर मंत्रालय असेल किंवा आयुक्त लेवल असेल, त्यांच्या लेवलला चर्चा होतील. आरोग्यमंत्री साहेब असतील किंवा भरपूर स्तरावर या ठिकाणी चर्चा होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला निष्कर्ष मिळेल, की BMS साठी किती जागा द्यायच्या, MBBS साठी किती जागा द्यायच्या, आणि एकदा तो जो रेशो जर ठरला, त्यानंतर जर BMS साठी XYZ अमाउंट जर सीट जर त्यांनी आपल्याला सांगितलं, तर त्यानंतर ते आपल्याला कळेल आणि त्यासाठी मग एक्झाम घेणार, की कशाप्रकारे ती भरती राबवली जाणार, ते देखील लवकरच नोटिफिकेशन येईल. पण कन्फ्युजन तुम्हाला हेच आहे सध्या मनामध्ये, की भरती प्रक्रिया होणार का? तर हे लक्षात ठेवा. त्याचे देखील रिसेंट नोटिफिकेशन आल्यानंतरच तुम्हाला मी अपडेट देऊ शकतो. तोपर्यंत आपण म्हणतात ना, की इझिली कोणते स्टेटमेंट करणं चुकीचं ठरेल या स्टेजला. एवढं तुम्ही लक्षात ठेवा.